माझगावच्या किल्ल्याला आपण आता आलो आहे। या ठिकाणावरून आपल्याला गडावर जायचं आहे। ब्रिटिश काळात मुंबईमध्ये 11 किल्ले होते। पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्या वेगवेगळ्या कालखंडात त्यांची बांधणी झाली। मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी, माहीम, मड हे किल्ले तर दक्षिणेकडील किनारपट्टीवर काळा किल्ला, रेवा किल्ला, सायन किल्ला याची साखळी झाली। गडावर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी याची वास्तू पाहायला भेटत आहे व असं आपणाला या ठिकाणी शिलालेख पाहायला भेटत आहे व वरील बाजूस आपणाला असं या ठिकाणची माहिती भेटते व अजून एक आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे जे गार्डन स्वरूपात आहे, परंतु हा खूप महत्त्वपूर्ण असा शिलालेख आहे। गार्डनमध्ये आल्यानंतर आपण सेवन वंडर्स इथे या ठिकाणी किल्ल्याच्या खालील बाजूस व वरील बाजूस आपला किल्ला आहे। पाहत आहे हे किल्ल्याचे दगडच असावेत बांधकामातील। त्या ठिकाणी असे त्याची बांधणी करण्यात आलेली पाहायला भेटत आहे। पूर्ण ही लांबपर्यंतची जी आहे ती या दगडांमध्ये आहे, म्हणजे किल्ल्याचे जे दगड आहेत ते या ठिकाणी वापरण्यात आले आहेत। सकाळी किल्ला सकाळी 5ला चालू होतो व 11 वाजेपर्यंत संध्याकाळी 4 ते 9 असा टाईम आहे। माझगावचा जो किल्ला आहे हा वरील बाजूस किल्ला आहे। आपणाला असं वरील बाजूस पाहायला भेटत हे असं या ठिकाणी नवीन काळात बनवण्यात आलं आहे, सुंदर असं। पूर्वेला शिवडी, माझगाव, डोंगरी, बॉम्बे फोर्ट, सेंट जॉर्ज फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते। सेंट जॉर्ज फोर्ट व माझगाव या किल्ल्याचे आपणाला थोडेफारच अवशेष पाहायला भेटतात। मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या टेकडीवर मुंबई बेटावरील बॉम्बे फोर्ट पाठोपाठ आकाराने सर्वात मोठा माझगाव किल्ला होता। माझगाव किल्ल्यावर पाहू शकतो असं प्राचीन या ठिकाणापर्यंत आपण किल्ल्याच्या येऊ शकतो। जॉर्ज फोर्टची ही अशी जागा आहे, आतमध्ये पूर्णतः पॅक केला आहे त्यामुळे आत जाता येत नाही। गडाच्या आपण आता आतील भागात आलो आहे। आतील भागात आल्यानंतर आपणाला ही एक अशी पाण्याची टाकी आहे व वरील भाग हा पूर्ण सपाट करण्यात आला आहे। इंग्रजांना मुंबईतून कायमचे हुसकावून लावण्यासाठी 1672 मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दी याकूब खानाने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी, माझगाव, माहीम हे किल्ले जिंकले। बॉम्बे फोर्टवर हल्ला करण्यासाठी माझगावच्या किल्ल्यावर तोफा चढवल्या, पण तोफांचा मारा कमी असल्याने त्याची योजना यशस्वी झाली नाही, पण इंग्रजांची चांगलीच मात्र कोंडी झाली। माझगाव किल्ल्याच्या आपण आता टॉपला आलो आहे। माझगाव किल्ल्यावर आपणाला असं पाहायला भेटत आहे। आपण इतर पूर्ण सगळा किल्ला पाहिला आपण माझगावचा, वरच्या बाजूस काही नाही। आपण आता परत खाली उतरत आहोत। चला, याची तटबंदी दिसत आहे, या प्राचीन पायऱ्या आहेत अशा, व आपण आता पाहून खाली उतरू। मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या टेकडीवर मुंबई बेटावरील बॉम्बे फोर्ट पाठोपाठ आकाराने सर्वात मोठा माझगाव किल्ला होता। जेव्हा मुंबई बेटाच्या स्वरूपात होती त्यावेळी हा किल्ला अत्यंत मोक्याच्या जागी होता। या किल्ल्यावर जिवंत झरे असलेल्या विहिरी होत्या। स्थानिक राजकर्त्यांनी बांधलेला हा किल्ला मुंबई बेटाबरोबर पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मिळाला। माझगावचा किल्ला नष्ट झाला तो सिद्धीच्या हल्ल्यामुळे। इंग्रजांना मुंबईतून कायमचे हुसकावून लावण्यासाठी
इसवी सन 1672मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दी याकूत खानने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी, माझगाव, माहीम हे किल्ले जिंकले. बॉम्बे फोर्टवर हल्ला करण्यासाठी माझगावच्या किल्ल्यावर तोफा चढवल्या, पण तोफांचा मारा कमी असल्याने त्याची योजना यशस्वी झाली नाही. पण इंग्रजांची मात्र चांगलीच कोंडी झाली. औरंगजेबाचा वेढा उठवण्याचा हुकूम आल्यावर चिडलेल्या सिद्धीने माझगाव किल्ला उद्ध्वस्त करून त्याला जाळून नष्ट केले. या युद्धात इंग्रजांना 40 लाख रुपये खर्च आला, तरीही पराभव पत्करावा लागला. औरंगजेबाच्या मध्यस्थीनंतर हे किल्ले पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यात आले. पण हा किल्ला आकाराने मोठा असल्याने इंग्रजांनी त्याकडे लक्ष न देता 1680मध्ये केवळ शिवडी किल्ल्याची डागडुगी केली व माझगावच्या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. पुन्हा हल्ला झाला व हा किल्ला शत्रूच्या ताब्यात पडला तर काय करायचे अशी भीती वाटल्याने ब्रिटिशांनी या किल्ल्याची उभारणी टाळली व हा किल्ला कायमचा जमिनीस्थ झाला. 1818 साली पेशवाईच्या अस्तानंतर संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात आला व त्यांना माझगावच्या किल्ल्याची काहीच आवश्यकता उरली नाही. 1880 ते 1884 या काळात ब्रिटिशांनी येथे पाण्याची टाकी बांधून त्या टाकीस जॉन ग्रँट यांचे नाव देण्यात आले. हार्बर रेल्वे रुळाच्या विस्ताराच्या काळात या किल्ल्याच्या टेकडीवर बराचसा भाग उद्ध्वस्त करण्यात आला. 19व्या शतकात या टेकडीवरील बगीचा बनवण्यात आला. आज हा किल्ला व त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नसून किल्ल्याच्या जागी मुंबई महानगरपालिकेची बाग आहे. या बागेचा आकार पाहता मुंबई किल्ल्यानंतर आकारमानाने हाच किल्ला मोठा असल्याची खात्री पडते. आपण मुंबई शहरामध्ये सध्या अस्तित्वात एकूण 9 किल्ले आहेत, ज्याच्यामध्ये सायन, रिवा, काळा किल्ला, माहीम, वरळी, बांद्रा, माझगाव व सेंट जॉर्ज फोर्ट असे किल्ले आहेत. आणि शिवडीचा किल्ला हे आपण महत्त्वपूर्ण किल्ले आहेत. याच्यातील सर्वात किल्ला चांगला जर विचार केला तर सायनचा किल्ला अतिशय सुंदर आणि चांगल्या व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे. तसेच शिवडीचा किल्लासुद्धा चांगला आहे. सेंट जॉर्ज फोर्ट आहे तो सुद्धा चांगला आहे. तसेच माहीम किल्ल्याची दुरुस्तीचे काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याही किल्ल्याचे अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन होईल ही एक अपेक्षा आहे. व आता आपण मुंबईतील सर्व किल्ले पाहिले आहेत व्यवस्थित. 9 किल्ल्यांपैकी एका दिवसामध्ये या सर्व किल्ल्यांची सफर आपणाला करता येते. त्यासाठी आपणाला दिवसभराचे वेळेचे नियोजन काटेकोरपणे पाळावे लागेल. तसेच आपल्याकडे जर स्वतःचे वाहन असेल तर हे सर्व किल्ले आपण एका दिवसामध्ये पाहायला भेटतात. तसेच मुंबई उपनगर या शहरामध्ये आपणाला एकूण 4 किल्ले पाहायला भेटतात. ह्याच्यामध्ये मड भागातही किल्ले आहेत. तसे मडचा किल्ला म्हणजे वर्सोवाचा किल्ला, वर्सोवाच्या किल्ल्यापाठोपाठ आंबोवा या ठिकाणी एक किल्ला आहे. तसेच येरंगळ या बीचवर एकांडा बुरुज मोरकल टॉवर आहे व मडमध्येच एक गडी भुईकोट किल्ला आहे आणि समुद्री किल्ला बोलताल तर वर्सोवाचा किल्ला. असे एकूण 4 किल्ले पाहायला भेटतात. त्याही किल्ल्यांची सफर आपण एका दिवसामध्ये करू शकतो. आणि मुंबई व तसेच पालघर, डहाणू, तलासरी या भागापर्यंत जो पट्टा आहे हा पोर्तुगीजांच्या अंडर होता. तर असे आपणाला लहान मोठे कोट जवळपास 70 ते 80 एकूण पाहायला भेटतात. या सर्व कोटांची आपण अभ्यास करावा ही एक विनंती. आपल्या ॲडव्हेंचर्स या चॅनलवर या सर्व लहान मोठे किल्ल्यांची अगदी दमनपासून सुरुवात होते ते मुंबईपर्यंत हा जो पट्टा आहे सागरी पट्टा, या सागरी पट्ट्यातील सर्व एकूण एक किल्ल्याची आपण माहिती घेतली आहे, त्याचा अभ्यास केला आहे. व आपल्या जे ॲडव्हेंचर्स या चॅनलवर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. अगदी लहान मोठे कोट जसे की नागले कोट, चटाले कोट हे अस्तित्वात नसले तरी त्या ठिकाणी आपण जाऊन आलो आहे. आगाशी असे खूप मोठ्या प्रमाणात आहे. दहिसर कोट आहे. दहिसर म्हणजे मुंबईतील नसून पालघर जिल्ह्यातील आहे. शिरगावचा किल्ला, माहीमचा किल्ला या सर्वांचा आपण निश्चितच अभ्यास करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.